नमस्कार. आता तो ज्ञान जिज्ञासा उपनिषदातलं तत्वज्ञान सरळ सोप्या बोली मराठी भाषेत माहिती करून घेण्यासाठीचा आपला हा उपक्रम. आणि आपण ऐतरेय उपनिषदावर बोलत होतो. ऐतरेय उपनिषदाच्या पहिल्या अध्यायात 3 खंड आहेत म्हणून आपण पाहिलं होतं, ज्याच्यातला पहिला खंड हा 4 मंत्राचा आणि दुसरा खंड 5 मंत्राचा होता. 9 मंत्र आपण दोन्ही खंड संपवले होते. आणि जसं महिदास ऐतरेय महर्षी काय सांगतायत हे आपल्या थोडं थोडं लक्षात आलं होतं. तन्मात्रा ची निर्मिती आणि मग त्याच्यानंतर पिंडी ते ब्रह्मांडी हे त्यांनी जे सांगितलं होतं सोप्या शब्दात, की ब्रह्म एकच आहे आणि ब्रह्माच्या इच्छेने हे सगळं तयार होतं. ब्रह्म आनंद स्वरूप आहे आणि आनंदाच्या निर्मितीसाठीच ब्रह्मानी म्हणजे सर्वोच्च परमेश्वरानी परमात्म्यानी हे सगळं रचना केली हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. आणि ही रचना करताना पिंडी ते ब्रह्मांडी हा सिद्धांत स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं होतं की मग आधी काय केले, डोळे निर्माण केले उदाहरणार्थ, आणि मग त्या डोळ्यातून सूर्य निर्माण झाला असं सांगितलं होतं की नाही. आता डोळ्यातून सूर्य कसा आहे, तर ते आध्यात्मिक. आधी 3 प्रकारचे, आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. आधी भौतिक हा डोळा तयार झाला, आधी दैविक ब्रह्मांडाच्या लेवलवर सूर्य तयार झाला, आणि आध्यात्मिक या दोन्हीमध्ये जी शक्ती आली पाहिजे दृष्टी ती आध्यात्मिक. असंच प्रत्येक अवयवाच्या बाबतीत आहे हे त्यांनी सांगत होते. पण त्या इतक्या अवघड शब्द करून सांगितले नाही, त्यांनी सोपं सांगितलं की त्यांनी मग हे सांगितलं. आणि आता शेवटी परत आपल्याला सांगितलं होतं हा दुसरा खंड संपताना की मग त्यांनी सांगितलं की जा सगळ्या अवयवांना सांगितलं, सगळ्या देवतांना. अवयव इंद्रिय म्हणजे देवता असं याच्यात आहे. व्याख्याच आहे ती. आपण दिव्यत्वा दीपनत्वा इति देवता ही व्याख्या आपण पाहिली होती. आणि त्याच्याप्रमाणे सगळ्या इंद्रिया जे जे आपल्याला प्रकाशमान करतात, जे जे आपल्याला ज्ञान मिळवून देतात ते देव असं व्याख्या झाली होती. तर ते इंद्रियाला उद्देशून होते. तर मग त्या इंद्रियांना त्यांची शक्ती देऊन त्या शरीराच्या जागी जा त्या देवतांना सांगितलं, आणि देवता त्यांच्या जागी जाऊन बसल्या. इथवर आपण ती गोष्ट ऐकत होतो. महिदास आचार्यांची सोप्या शब्दात सांगितलेली मोठे मोठे सिद्धांत सुद्धा अगदी सरळ सोप्या शब्दात सांगितलेली. आणि मग हे सगळे जाऊन बसल्यानंतर मग त्यांनी विचारलं होतं, म्हणे भूक आणि तहाने निर्माण केली होती तन्मात्रात. तर त्यांनी विचारलं आमचं काय, आम्हाला कुठं जागा आहे. आणि मग त्यांनी सांगितलं होतं की जे जे इंद्रियांना भोग मिळेल हवी, यज्ञाने हवी, जे जे इंद्रिय भोगतील त्याच्यात तुमचा सुद्धा वाटा असेल, तुम्ही सुद्धा भागीदार राहताल आणि तुम्हाला सुद्धा त्यात आनंद मिळेल, तुमचीही तृप्ती होईल. पूर्ण संकल्पना आपण गेल्या व्हिडिओमध्ये समजून घेतला होता. आता 3ऱ्या खंडाला सुरुवात करतो आहोत. स इक्षते मे श्लोकापाल अन्नाभ्यास सृजायती पहिला मंत्र येतो. आणि मग हे लोकपाल तर तयार केले, सृष्टी तर निर्माण झाली. मग हे जे लोकपाल आहेत, हे जे देवता आहेत, त्यांचं अन्न तयार केलं पाहिजे असं त्याच्या लक्षात आलं. ते सांगतायत ना, कॉमेंट्री टाईप पिक्चरची स्टोरी सांगितल्यासारखं. मग ते जो नायक होता ह्या गोष्टीचा, त्याच्या लक्षात आलं की आपण काय केलं, सृष्टी तयार केली, लोकपाले तयार केली, लोकही तयार केले. आता त्यांना खायला काय करायचं, तर मग पुन्हा सुरू झालं. लोक आणि लोकपालाची रचना केली. आता ह्यांच्यासाठी काय करायचं आहे, अन्नाची रचना करावी लागेल. सो आपो अभ्यातप्तोभ्यो अभितप्तो मूर्ती जायते स या वैसा मूर्ती जायता अन्न वैतात. मग त्याच पंचमहाभूतांना तापवलं. या पंचमहाभूतापासून सृष्टीची निर्मिती केली, त्याच पंचमहाभूतांना तापवलं. आता इथं तापवलं हा जो शब्द आहे तो काय आहे, तपाच्या संदर्भात वेगवेगळ्या तापवून त्याला घट्ट केलं आणि ते जे तयार झालं तेच अन्न हा शब्दार्थ झाला. मग आता इथं कसं आहे, तेच आहेत पंचमहाभूत. जी गोष्ट त्यांनी तयार केली त्याच गोष्टीला उपयोगिता जोडली गेली, त्याचा उपभोग घेण्याची, त्याच्यातली भोग्यता उपभोग घ्यायची जी गोष्ट आहे ती तयार केली, तर ती काय झाली, अन्न झाली. आता हे समजा एखादा ऊस आहे. ऊस काय आहे, एक झुडूप, आपलं झाड, वनस्पती. पण ती जर खाता यायला लागली, ती दात खायला आपल्याला त्याच्यातला रस खायची पद्धत समजली, तर ते काय झालं, अन्न झालं. इथं एक मी जे वाचलं होतं त्याचं त्यांनी बरंच कठीण उदाहरण दिलं होतं की स्त्री माता आहे,
ते अधिदैविक झालं. स्त्री पत्नी आहे ते अधिभौतिक झालं. मग स्त्री देवता कधी आहे? आई असताना. आणि पत्नी गृहिणी असताना काय आहे? उपभोग्यता. मग तिचं जास्त हे होतं आणि आईची माया कमी होती. हे त्यांनी त्या गोष्ट त्या कथाकारांनी गोष्ट रंगवून सांगितली होती. पण एक स्त्री चांगली आहे आणि एक स्त्री देवता आहे. पहिली आई म्हणून देवता आहे, पाया पडायचे. स्त्री बायको म्हणून उपयोगिता आहे, तिच्या पाठीमागे लागायचे असं. आणि पुढं काय? पुढं तिसरा मंत्र येतो, ज्याच्यात उपयोगिता जोडली ते सगळे अन्न झाले. आणि अन्न हे मूर्तिमान झाले. मूर्तिमान म्हणजेच प्रगट झाले, दिसायला लागले, स्थूल झाले आणि त्याचा उपभोग घ्यावा अशी ईश्वराची इच्छा. तदेन सृष्ट अपरांगात जिज्ञासत्वाच अभिधृता अन्नम शक्नोसी ग्रहितुम. देवतांना मग ते अन्न तयार झालेलं पुढं आलं. आणि हा जो विराट पुरुष तयार केला होता, सहस्त्रशीर्ष सहस्त्रपाद असलेला, म्हणजे ही सगळी जीवसृष्टी, त्याच्यासमोर ही अन्नसृष्टी आली. सगळे जे मनुष्य होते, मनुष्यासमोर समजा काही त्यांच्या अन्न होऊ शकणाऱ्या गोष्टी आल्या. त्यानंतर पशुसृष्टी होती, त्यांच्यासमोर त्यांचं खाद्य आलं. वाघाचा कळपासमोर हरणाचा कळप आला. मनुष्यासमोर अजून काही समजा असे, हरणाचं समजलं तरी काही हरकत नाही, कारण ते त्यावेळेस शिकारीच अवस्थेत असतील. तर मग अन्न काय? भिलं आणि ह्यांच्यापासून पळायला लागलं, त्या विराट पुरुषापासून. आपला पुरुष सुक्तातला विराट पुरुष येतो, म्हणजे संख्येने भरपूर आहेत. सहस्त्रशीर्ष सहस्त्रपाद आपण म्हणत नाही का, ते पळू लागले. मग ते अन्न प्राप्त करायचे त्यांनी प्रयत्न केला. आता ह्या विराट पुरुषाला अन्नाचा उपभोग कसा घ्यायचा ते माहिती नव्हतं. मग त्यांनी ते इथून 4थ्यापासून ते 8व्या श्लोकापर्यंत, 8व्या मंत्रापर्यंत ते कसा प्रयत्न केला ते. मग त्यांनी काय पहिल्यांदी वाचनी घ्यायचा प्रयत्न केला. अण्णा इकडे 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 म्हणलं. ते येणार आहे का? त्याला माहिती की ह्याने ह्याच्याजवळ गेलं तर मरणार आहे, ते पळून गेला. मग तसा अन्नाचा ग्रहण करता आलं नाही. मग प्राणाने श्वासोश्वासाने घेण्याचा प्रयत्न केला. केवळ वास घेऊनच तृप्ती झाली असती. अन्नाचा उपभोग नुसता श्वासोश्वासाने घेता असता तर नुसता वास घेऊनच तृप्ती झाली असती. मग त्या पद्धतीने ते जमलं नाही. मग चक्षुनी, डोळ्याद्वारे तृप्ती करून घेण्याचा, अन्नाचं ग्रहण करायचा प्रयत्न केला, तृप्ती करून घ्यायचा प्रयत्न केला. केवळ पाहूनच तृप्ती झाली असती, पण ते शक्य झालं नाही. मग कानानी नुसतं अन्नाचं नाव ऐकूनही तृप्ती झाली असती. जिलबी 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 म्हणलं तर जिलबी खाल्ल्याचं समाधान भेटलं असतं, पण तसंही होऊ शकलं नाही, होत नाही. मग मनाने प्रयत्न केला. आता हे जितके जितके इंद्रिय तयार केले होते, जितक्या देवता तयार केल्या होत्या, त्या देवताचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं. मग मनाने नुसतं ध्यान लावलं तर, मनात एक ध्यान केलं आणि बुंदीच्या लाडूचं ताट समोर आणलं की बुंदीच्या लाडू खाल्ल्याचं समाधान झालं असतं, पण तसंही झालं नाही. मग पुढं तद अपानेन आजित कृत्वा सैवसो अन्यस्य ग्राहो स्वद्वायुर्ना सूर्या एष यद्वायू. तेव्हा देवांनी अपानाद्वारा म्हणजे मुखातून आत जाणाऱ्या वायूद्वारा अन्न ग्रहण करण्याचा प्रयत्न केला आणि तिथं तो यशस्वी झाला. तो मुखाद्वारा अपान वायूद्वारा तो अन्न गिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि ही जी क्रिया आहे तीच अन्न पचवते आणि शक्ती देते. अपान वायूद्वारा नंतर अन्नाचा भोग घेतला जातो हे त्यांना सांगायचं. आणि आयुष्य आणि शक्ती तिथं प्राप्त झाली. अपानाद्वारा त्याला अन्न ग्रहण करता आलं. स ईक्षत कथम नवीत मध्यते स ईक्षत कत्रेन प्रपद्यात इति. आता हे सगळं तयार झालं. विराट पुरुष जीवसृष्टी तयार सुरू झाली. त्यानंतर अन्नसृष्टी निर्माण केली, मनुष्य निर्माण झाले, सगळे ब्रह्मांड निर्माण झालं, सगळं झालं. आता हे ब्रह्मांड माझ्याशिवाय कसं चाललं? हे जर आता सगळ्या गोष्टी सुरू केल्या होत्या मनुष्य आहेत, तर ते खायला सुरुवात केली तर त्याला कुठं थांबायचं काय नाही. त्यांच्यावरती संरक्षण कोण करत, त्यांच्यावरती कंट्रोल संरक्षण नाही, नियंत्रण कोण ठेवल हा भाग आला. आणि मग देवाने विचार केला की हे काम माझ्याशिवाय कोण करू शकणार आहे. म्हणून भरपूर खाल्लेलं तितकं नाही, थांबावं लागतं. बिलकुलच नाही खाता राहिलं तरी त्रासच. तर ह्या सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवल्या. जर पुढं ते येतो की जर समजा माझ्याशिवाय डोळे पाहायला लागले तर काय उपयोग आहे. आणि आत्ता सांगितलेला एक सिद्धांत होता
की जर वेगवेगळ्या घटकांनी एखादी वस्तू बनते तर ती वस्तूचा उपभोग दुसऱ्यासाठी असतो. नाक, कान, हात, पाय या ज्या घटकांनी मिळून जे ही गोष्ट बनली ती, तर तिचा मालक, तिचा चालक किंवा तिचा उपयोग करणारा हा तिसरा असतो. त्या सगळ्यावरती नियंत्रण ठेवणारा बाहेरचा असतो. जसं आता कार चाक, त्याच्यानंतर स्टेअरिंग, ब्रेक, समोरचं मडगाळ, पाठीमागची सीट मिळून सगळं कार बनते. पण हे सगळ्याचे उपयोग कुणाला आहे? फक्त कारचा उपयोग चाकाला नाही, कारचा उपयोग ब्रेकला नाही, कारचा उपयोग सीटला नाही, कारचा उपयोग त्याच्या बाहेर असणाऱ्या चालवणाऱ्याला आहे. हा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी हे सगळं खटाटोप होता. आणि महिदास आचार्य सांगतात की मग ह्या सगळ्याच्या वरती नियंत्रण ठेवून त्याचा उपयोग कसा करायचा हे ठरवण्यासाठी हे सगळं नियंत्रण कसं करायचं हे ईश्वराच्या मनात आलं. आणि मग ह्या कथेचा नायकानी म्हणजे जो एकमेव आत्मा होता म्हणून सुरुवात सांगितली होती, ते सोप्या शब्दात सुरुवात केली. त्यांनी असं ठरवलं की मी ह्याचं सगळ्याचं नियंत्रण माझ्या हातात ठेवलं पाहिजे. माझ्याशिवाय जर डोळ्यांनी पाहिलं, त्याला दिसलं, तर त्याच्यानंतर त्याचं पुढं काय, त्याचा काय उपयोग करायचा ते मी ठरवलं. माझ्याशिवाय कानांनी ऐकलं, बाहेर ध्वनी निर्माण झाले, ते ग्रहण केले, त्यांचं अन्न त्यांनी ग्रहण केलं, तर मग पुढं त्याचं काय प्रोसेस करायची हे माझ्या नियंत्रणाखाली राहील. म्हणून त्या परमात्म्याने काय ठरवलं की ह्या सगळ्या सृष्टीत प्रवेश केला पाहिजे हे ठरवलं. आणि आता मनुष्याच्या बाबतीत ते सांगतात की मनुष्याच्या बाबतीत त्यांनी काय केलं, स एतमेव सीमान विदेर एताया द्वारा प्रपाद्यत स ऐषा विदीर्थ नाम द्वारेस्तेत व आनंद नाम तस्य त्रय अवस्था त्रय स्वप्न मावस्था अयमानोसो य अवस्थो अयमानस्थ इति. असा विचार करून आदिपुरुषाने शरीर भेदून ब्रह्मरंध्रातून देहात प्रविष्ट झाला. आता मानवाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे ब्रह्मरंध्र म्हणजे काय, शरीराच्या सीमेवरून म्हणजे शेवटच्या टोकावर ब्रह्मरंध्र, जिथं टाळू आपण इथं जो भाग असतो तो ब्रह्मरंध्र म्हणतात, त्याला टाळूचा भाग पाहिलं. आणि आपण पाहतो की लेकरू जन्मलंय त्यावेळेस तिथं काही नसतं, तिथून देवानी परमात्म्याने प्रवेश केला, आत्म्याने प्रवेश केला असं सांगितलं. तिथं ते गोष्ट सांगतायत तर गोष्टी सांगतात, मग ते तिथं चिरलं आणि त्याच्यातून आनंद रूप परमात्मा आत गेला आणि त्या द्वाराला विद्यार्थी फाडलेलं आहे म्हणून चिरलेलं आहे, फोडलेलं आहे. त्यांचे वापरायचे शब्द आपण पहिल्या खंडात हे शिकलो होतो. फोडलं म्हणजे काय केलं, तर ते चिरून तिथून फोडून परमात्मा शरीरात प्रवेश करता झाला. आणि ह्या शरीराचं पूर्ण नियंत्रण प्रश्नोपनिषद आपलं कानाचा कान, डोळ्याचा डोळा, मनाचं मन, तिथं जाऊन मालक म्हणून बसला आणि हे सगळं शरीर ते चालवतो असा सिद्धांत तिथं प्रतिपादण्यात आलेला आहे. ह्या सगळा हे सगळं ब्रह्माचं आहे आणि त्याच्या आज्ञेने चालतं हे स्पष्ट करण्यासाठी सांगितलं. आणि हे द्वार आनंद प्रदान करणाऱ्या आनंदरूप परमात्म्याची अनुभूती देते. आणि हे द्वार ब्रह्मरंध्र म्हणजे टाळूचे भाग आनंद प्रदान करतं, आनंदाचे हे देतं. आणि हे कुठं, हा जो परमात्मा असतो तो 3 ठिकाणी त्याची अवस्था प्रत्ययाला येते. एक म्हणजे मस्तक ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी, त्याच्यानंतर कंठ आणि हृदय, या 3 ठिकाणाहून 3 अवस्थेमध्ये तो प्रत्ययाला येतो. हे दिसते, हे खूप वाढवून सांगता येतं. ह्याच्या पाठीमागचे खूप मोठे मोठे सिद्धांत आहेत आणि ते सिद्धांत सांगत बसलं तर खूप येईल, पण आपण आपल्याला माहिती करून घ्यायला एवढं पुरे. तर आपण अजून पुढचं पाहू. स धातो भूतान्या अभिव्याख्येत किम मिहन्ना स एतमेव पुरुषम ब्रह्म तत् मम पश्चात इदम दर्शनमिती. आणि हा आत गेला की तो काय झाला, जीवात्मा झाला. आणि जीवात्मा झाला की त्यांनी पहिला प्रश्न जीवात्म्याला कोणता पडतो, कोहम. गोष्ट सांगतात की नाही, जोपर्यंत गर्भात असतो जीव तोपर्यंत सोहम सोहम म्हणतो. भागवत पुराणातही सांगितलं आहे, सगळ्याच पुराणात येतं, भागवत पुराणातच नाही सगळ्याच पुराणात ते सांगितलं की ज्यावेळेस गर्भात येतो त्यावेळेस त्याला पाठीमागचं सगळं आठवत असतं, ईश्वराची महती तो गात असतो. त्याला माहिती असतं की आता दिलायस जन्म तर काय, एवढ्या जन्मात मला तारून नाही, मी तुला विसरणार नाही, मी तुला अंतर देणार नाही, वगैरे 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 प्रार्थना करतो. त्यावेळेस काय नाद चालू असतो, सोहम सोहम सोहम. आणि बाहेर आलं की तो हे जे जगाचं वारं लागलं, त्याला चांगला शब्द आहे कोणता, वायू, हा मायेचा वायू समजा काहीतरी आहे चांगला शब्द,
पुढच्या ह्याच्यात सांगेन, व्हिडिओमध्ये सांगेन की तो तो वारा लागला की मग तो सोहम म्हणायचं सोडून कोहम म्हणतो. मी कोण, कुठं आलो, काय, कोहम कोहम, सोहमचा कोहम होतो. तसं मग काय झालं, त्याने विचार केला की माझ्याशिवाय दुसरं कोण आहे मग आता इथं. देहा मी आलो, मी मालक आहे, तर माझ्याशिवाय हा देह कोण चालवतो, कोण आहे, असा त्याने विचार केला. आणि त्याला लक्षात आलं की संपूर्ण जगत व्याप्त असलेला हा जग, आपण जसं देहात व्याप्त आहे जीवात्मा, तसा पूर्ण जगात आपल्या देहात सगट सगळीकडं व्यापून उरलेला जो आहे तो परमात्मा आहे. आणि त्याचं त्याला अनुभूती होते. ज्यावेळेस ही अनुभूती होते त्यावेळेस तो म्हणाला, किती मी भाग्यवान, मला परमात्मा भेटला. तस्मात् तदिंद्रो नामे दंद्रो हवै नाम तमींद्र संत इंद्र इत्या चक्षते परोक्षेण परोक्ष प्रिया इव ही देवा, परोक्ष प्रिया इव ही देवा. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपल्याशिवाय अजून एक महान आहे, आपला परमात्मा आहे. आपण हा जीवात्मा झाला, जीवात्म्यापेक्षा परमात्मा मोठा आहे, ब्रह्म मोठे, हे ज्याच्या लक्षात आलं तर मग त्यांनी म्हणला की मला समजला, परमात्मा समजला, मी किती भाग्यवान. आता ह्याचा अर्थ काढायला आपण बघू. आता सध्या वेळ संपत आली, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा अर्थही समजून घेऊ. तर आणि मग तो म्हणाला मी किती भाग्यवान की मी परमात्म्याला जाणलं. आणि मग त्याचं नाव तदिंद्र असं झालं. त्यांनी पाहिलं होतं, त्यांनी जाणलं म्हणून त्याला तदिंद्र म्हणलं. आणि पुढं चालून तदेंद्रियाचं शॉर्ट फॉर्म इंद्र असं झालं. आणि इंद्राला पहिल्यांदी परमात्म्याची जाणीव झाली. हा इंद्र, आपला इंद्र म्हणजे जीवात्मा जो आतमध्ये आहे, ज्यांनी ब्रह्म जाणलं तो. आणि हे सगळं आपलं काय आहे, उपनिषद आहे की ब्रह्म ज्यांनी जाणलं त्यांनी समजून सांगायला की हे असं ब्रह्म असतं, हे असं जाणता येतं, हे समजून सांगणारे महर्षी आहेत. तर ते सांगण्यासाठीच उपनिषद म्हणजे अर्थच ते असतो की त्यांना ते समजून सांगायचं असतं. यांनी सोप्या शब्दात सांगितलं की त्या जीवात्म्याला जर परमात्म्याची ओळख पटली तर ते इंद्र झाला. आणि देवाला सुद्धा असंच प्रिय आहे, त्याची ओळख करून घेणारा तिसराच प्रिय आहे. तर अशा रीतीने हे दोनदा आलं. कोणतं, परोक्ष प्रिया इव ही देवा, परोक्ष प्रिया इव ही देवा दोनदा आलं म्हणजे तो अध्याय संपला आणि तो विषय संपला. आता दुसरा विषय चालू. हे पहिल्यांदा कसं होतं, तर हे सगळं मौखिक होतं. त्यावेळेस तिथं पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम देताना किंवा एखादा विषय संपला हे सांगायला हे नव्हतं. पहिल्यांदा पत्र लिहित होतो आपण, त्यावेळेस लिहित होतो लेखन सीमा, इथे लेखन सीमा, अधिक काय लिहावे तुम्ही तर सगळं जाणताच, असं लिहित होतो मायना. तसंच आहे, एकच वाक्य एकच मंत्र दोनदा आला म्हणजे तो विषय संपला. आता नवीन विषय सुरू होतोय. तर त्यांनी हे ब्रह्म, जीव आणि आणि जगत याचा संबंध काय आहे हे इथं स्पष्ट केलं. त्याच्यातले सिद्धांत तुम्हाला सांगितले होते. पुन्हा एकदा आपण दुसरा अध्याय सुरू करण्यापूर्वी ह्याची उजळणी करू. धन्यवाद.